तर आपण नेक्स्ट सम पाहणार आहोत. पुन्हा यामध्ये जॉइंट इक्वेशन्स फाइंड करायचे. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू ओरिजिन and bisecting the angle between coordinate axes. तर वेगवेगळ्या कंडिशन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. आधी सांगितलं की जॉइंट इक्वेशन जर फाइंड करायचं असेल तर आधी तुम्हाला लाईनचे सेपरेट इक्वेशन्स फाइंड करायचे आणि लाईनचे सेपरेट इक्वेशन्स जर फाइंड करायचे असतील तर स्ट्रेट लाईन मधले जे 6 फॉर्म्युले आहेत इक्वेशन ऑफ लाईन्स फाइंड करण्याचे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यांचा यूज प्रॉपर करता यायला पाहिजे. तर इथे काय सांगितलं का ह्या लाईन्स कशा असतील पहिले यांची डायग्राम आपण काढणार आहोत. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे दोन कोऑर्डिनेट ॲक्सिस आहेत. हे दोन्ही ॲक्सिस ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात पॉइंट आहे ओरिजिन आणि आपल्याला लाईनचं जॉइंट इक्वेशन फाइंड करायचं. तर जॉइंट इक्वेशन फाइंड करण्यासाठी आधी त्या सेपरेट लाईन्स कुठे असतील त्या लाईनची इन्फॉर्मेशन्स काय दिलेली आहे आपल्याला ती पाहावी लागेल आणि नंतर मग जॉइंट इक्वेशन आपण फाइंड करणार आहोत. तर जॉइंट इक्वेशन ज्या लाईनचं फाइंड करायचं आहे त्या दोन्ही लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहेत. ज्या लाईन्स ओरिजिन मधून पास होत आहेत ओरिजिन मधून पास होत आहेत तर त्यांनी काय केलंय बायसेक्टिंग द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सिस. हे कोऑर्डिनेट ॲक्सिस आहे. हा आहे एक्स ॲक्सिस आणि हा आहे वाय ॲक्सिस. ओरिजिन मधून पास होणारे आणि कोऑर्डिनेट ॲक्सिस एक्स आणि वाय यांच्यामधला जो 90 डिग्रीचा अँगल आहे हा 90 डिग्रीचा अँगल बायसेक्ट करणारे जी लाईन आहे ती आधी आपण काढणार आहोत. ती लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे आणि 90 डिग्रीचा अँगल बायसेक्ट करणारे एक्स आणि वाय ॲक्सिस मधला जो 90 डिग्रीचा अँगल आहे ते बायसेक्ट करणारी ही जी लाईन आहे ती लाईन मी इथे काढली. या लाईनने काय केलंय एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे दोन कोऑर्डिनेट ॲक्सिस आहेत यांच्यामधला हा अँगल बायसेक्ट केलाय. टोटल अँगल किती डिग्रीचा होता 90 डिग्रीचा. हा अँगल झालाय 45 डिग्री आणि हा आहे 45 डिग्री. ही आहे लाईन एल 1 नाव दिलंय मी याला. आता तुम्हाला दुसरी एक लाईन काढायची आहे. त्या लाईनने सुद्धा या दोन्ही ॲक्सिस मधला अँगल बायसेक्ट केलेला आहे. कोऑर्डिनेट ॲक्सिस एक्स आणि वाय ॲक्सिस कोऑर्डिनेट ॲक्सिस आहे त्यांच्यामधला अँगल बायसेक्ट केलाय. टोटल दोन लाईन आहेत. एक लाईन मी इथे बोर्डवर काढली आहे. सेकंड लाईन पुन्हा जो सेकंड क्वाड्रंट आहे आणि हा जो फोर्थ क्वाड्रंट आहे या क्वाड्रंट मधून पास होणारी ती लाईन असेल ओरिजिन मधून पास होत आहे आणि सेकंड क्वाड्रंट मधला जो 90 डिग्रीचा अँगल आहे ते बायसेक्ट करणारी सेकंड लाईन मी काढली. या लाईनला मी L2 असं नाव दिलंय. हा कंप्लीट अँगल पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आणि निगेटिव्ह एक्स ॲक्सिस यांच्या मधला अँगल हा 90 डिग्रीचा होता. त्याचा बायसेक्टर काढलाय. हा अँगल झालाय 45 डिग्री आणि हा आहे 45 डिग्री. तुम्हाला ज्या दोन लाईनचं जॉइंट इक्वेशन काढायचं आहे त्या दोन्ही लाईन्सच्या डायग्राम्स मी काढून दिलेले आहेत. त्या दोन्ही लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहेत आणि या दोन्ही लाईन्सने काय केलंय बायसेक्टिंग द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सिस. आता या लाईनचे इक्वेशन्स कसे फाइंड करणार. या लाईनचे इक्वेशन्स फाइंड करण्यासाठी जे 6 फॉर्म्युले दिले होते ते 6 फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजे. त्यापैकी कोणता फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे ते माहिती पाहिजे. जॉमेट्रीचे जे कन्सेप्ट आपण पाहिले यापूर्वी ते थोडासा आठवायचा प्रयत्न करा. एक लाईन आहे L1 जी ओरिजिन मधून पास होत आहे. तर ओरिजिन मधून पास होत आहे त्या लाईनने या एक्स ॲक्सिस सोबत पॉझिटिव्ह डायरेक्शननी जो अँगल फॉर्म केलेला आहे हा अँगल आहे 45 डिग्रीचा. हा 45 डिग्रीचा अँगल आहे जे झाला इन्क्लिनेशन ऑफ द लाईन 45 डिग्री पॉझिटिव्ह डायरेक्शन. इन्क्लिनेशनची डेफिनेशन आपण पाहिले होते. स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इज कॉल्ड ॲज इन्क्लिनेशन. आणि एकदा का तुम्हाला लाईनचं इन्क्लिनेशन माहिती झालं त्या इन्क्लिनेशन वरून तुम्ही त्या लाईनचे स्लोप्स काढू शकता. इन्क्लिनेशन माहिती असेल इन्क्लिनेशनला आपण थीटाने डिनोट केलं होतं. तर स्लोप फाइंड करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे m = tan थीटा. इथे फर्स्ट जी लाईन L1 आहे या L1 लाईनने x ॲक्सिस सोबत पॉझिटिव्ह डायरेक्शनने जो अँगल फॉर्म केलेला आहे तो आहे 45 डिग्री. डायरेक्शन पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आणि जी सेकंड लाईन L2 आहे या L2 लाईनने पॉझिटिव्ह डायरेक्शनने x ॲक्सिस सोबत जो अँगल फॉर्म केलेला आहे तो आहे निगेटिव्ह. एक्स ॲक्सिसला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट करायला सुरुवात करा आणि रोटेशन तोपर्यंत सुरू ठेवा जोपर्यंत हा ॲक्सिस या लाईनवर कोइन्साइड होत नाही तोपर्यंत. इथपर्यंत जा एवढा अँगल इथून सुरू झाला आणि इथे संपलाय.
हा जो अँगल आहे हा अँगल सेकंड लाईन L2 चं इन्क्लिनेशन आहे, हा अँगल फर्स्ट लाईन L1 चं इन्क्लिनेशन आहे. फर्स्ट लाईन L1 चं इन्क्लिनेशन आहे 45 डिग्री आणि सेकंड लाईनचं इन्क्लिनेशन किती येणार बघा 45 प्लस 45 प्लस 45 ते इन्क्लिनेशन झालं आहे 135 डिग्री. दोन्ही लाईनचे इन्क्लिनेशन तुम्हाला माहिती आहे. आता या दोन्ही इन्क्लिनेशन्स वरून आधी तुम्ही या लाईनचे स्लोप फाइंड करू शकता आणि एकदा तुम्हाला स्लोप ऑफ लाईन्स माहिती झाले तुम्ही या लाईनचे सेपरेट इक्वेशन्स काढू शकता आणि लाईनचे सेपरेट इक्वेशन्स माहिती झाले त्यावरून तुम्ही लाईनचे जॉइंट इक्वेशन्स फाइंड करू शकता. आणि म्हणून ही जी डायग्राम काढलेली आहे या डायग्राम वरून आपल्याला असं सांगता येईल इन्क्लिनेशन्स of lines bisecting the angle between coordinate axes are एका लाईनचं होतं 45 डिग्री जी L1 आहे आणि सेकंड लाईनचं आहे 135 डिग्री. दोन्ही लाईनचे इन्क्लिनेशन्स तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही या लाईनचे स्लोप्स काढू शकता. therefore slopes of lines are फर्स्ट जी लाईन आहे त्या लाईनचा स्लोप येतोय tan 45 डिग्री आणि सेकंड जी लाईन आहे त्या सेकंड लाईनचा स्लोप येतोय 135 डिग्री. अरे tan 45 आणि 135 यांचे व्हॅल्यूज टेबलवरून जर काढला tan 45 ची व्हॅल्यू आहे 1 आणि tan 135 डिग्रीची व्हॅल्यू जी आहे ती आहे -1. दोन्ही लाईनचे स्लोप्स तुम्हाला माहिती आहे. ही जी लाईन L1 आहे या लाईनचा स्लोप m = 1 आणि सेकंड लाईन L2 या लाईनचा स्लोप आहे m = -1. आता आपण या दोन्ही लाईनचे सेपरेट इक्वेशन्स फाइंड करणार आहोत. therefore equation of lines passing through origin and having slopes 1 and -1 are. दोन्ही लाईनचे सेपरेट इक्वेशन्स आपण फाइंड करणार आहोत. पासिंग थ्रू ओरिजिन आहे लाईनचे स्लोप्स तुम्हाला माहिती आहे त्यावरून तुम्ही दोन्ही लाईनचे सेपरेट इक्वेशन्स फाइंड करू शकता. फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत y = mx. त्यापैकी एका लाईनचे इक्वेशन y = mx चा फॉर्म्युला जर यूज केला m = 1 ही व्हॅल्यू जर घेतली ते इक्वेशन y = 1x आणि सेकंड लाईनचे इक्वेशन जर घेतलं तर y स्लोप m = -1 आहे तर -1 * x. हे दोन्ही लाईनचे सेपरेट इक्वेशन्स आहेत. पण हे दोन्ही इक्वेशन्स आपल्याला u = 0 and v = 0 या फॉर्म मध्ये असायला पाहिजे. या इक्वेशन्सला आपण असं लिहू शकतो कोएफिशिएंट जर 1 असेल ते इक्वेशन लिहिता येतं y = x that is x - y = 0. जर लाईन L1 चं सेपरेट इक्वेशन and सेकंड लाईनचं इक्वेशन आहे y = -x by x plus y = 0. हे झालं आहे लाईन L2 चा सेपरेट इक्वेशन्स. दोन लाईनचे सेपरेट इक्वेशन्स आपल्याला मिळाले ज्यांनी कोऑर्डिनेट ऍक्सिस मधला अँगल जो आहे तो बायसेक्ट केला होता. आता फाइंड करायचं आहे जॉइंट इक्वेशन. therefore joint equation of lines is फॉर्म्युला आहे u * v = 0. फर्स्ट जी लाईन आहे ती झाली u = 0. सेकंड जी लाईन आहे ती v = 0 आणि u = 0 याला जर x - y = 0 सोबत कंपेअर केलं तर u = x - y इन फर्स्ट ब्रॅकेट x - y v = 0 ला x + y = 0 सोबत जर कंपेअर केलं तर v = x + y आणि = 0. आता या दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन करा. पण ऍक्च्युअली मल्टिप्लिकेशन करण्याची गरज नाही. आपण एक फॉर्म्युला पाहिलेला आहे a + b into a minus b is equal to a square minus b square. हा एक फॉर्म्युला आहे a square minus b square is equal to a plus b into a minus b. या फॉर्म्युल्याचा यूज तुम्ही इथे करू शकता. x plus y into x minus y या दोघांची मल्टिप्लिकेशन जर केली
तो मल्टिप्लिकेशन येणार x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन ऑफ लाइन्स.